हिंगोलीत वाळू माफियांकडून शेतकऱ्याला मारहाण। जवळा बाजार पोलीस ठाण्यात शेतकऱ्याची तक्रार। वाळू उपसा करू देत नसल्याने मारहाण केल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख। चिपळूण नगर परिषदेने हाती घेतली अतिक्रमणाविरोधात मोहीम। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणाचे अतिक्रमण हटवण्यात येणार। आजपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात होणार। बोईसर तारापूर एमआयडीसीतील बेकायदेशीर वाहतूक करणारा टँकर पोलिसांकडून ताब्यात। एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातून निघणारा रसायनयुक्त घनकचऱ्याची टँकरमधून होत होती वाहतूक। जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी समाजाचं 23 दिवसांपासून साखळी उपोषण। ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची उपोषण स्थळी भेट। छगन भुजबळांचा ओबीसी आंदोलकांसोबत फोनवरून संवाद। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मोठी वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्या आणि त्यातच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा वाहतुकीला मोठा फटका। साताऱ्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वासोटा किल्ला उद्यापासून 1 जानेवारीपर्यंत बंद। पर्यटकांमुळे किल्ल्यावरील वन्य प्राण्यांना धोका पोहोचू नये या उद्देशाने किल्ला बंदचा निर्णय। लातूरच्या आडत बाजारात शेतमालाची आवक मंदावली। 60 ते 80 हजार क्विंटल होणारी आवक आता 12,000 क्विंटलवर। रेशनच्या तांदळात चक्क प्लास्टिकचा तांदूळ। सांगलीच्या जत तालुक्यातील धक्कादायक प्रकार। सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ। घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी।